विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आता आपणच वाचवायचं। बचाव कारखाना बचाव, बचाव कारखाना बचाव। सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी त्यामध्ये आडवी येते अशा पद्धतीचे एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही मंडळी सातत्यानं करून हरित लवाद असू देत, महाराष्ट्र शासनाच्या महापालिका असू देत, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये एक गैरसमज निर्माण करण्याचा सातत्यानं गेली 7-8 वर्ष प्रयत्न करत आहेत। आणि त्यामुळून जे काही आमचे कामं झालेले आहेत, कोजनरेशन असू देत, एक्सपान्शनचे प्रोजेक्ट असू देत किंवा अजून भविष्यात जे काही प्रोजेक्ट आहेत त्याला मंजुरी आम्हाला मिळत नाहीत। आणि त्याच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे की सिद्धेश्वर कारखान्याला गेल्या 7-8 वर्षापासून जो त्रास दिला जातो तो बंद करावा। होडी विमानतळामध्ये फक्त कारखान्याचीच चिमणी आडवी येत नसून 35 अडथळे त्यामध्ये आहेत, कारण त्यामुळं कारखान्याची चिमणी काढूनही हे विमानतळ 33 नंबरवरनं चालू होऊ शकणार नाही। महाराष्ट्र शासनाने 2008 आणि 2013मध्ये निर्णय घेतला आहे, त्यामध्ये केंद्रीय खात्याने पण मंजुरी दिलेली आहे की बोरामणी विमानतळ विकसित केलं पाहिजे आणि त्यासाठी लागणारी संपूर्ण जागा महाराष्ट्र शासनाने आता विकत घेतलेली आहे। प्रश्न फक्त वन खात्याच्या अदलाबदल जागेचा आहे आणि त्याबाबत निर्णय झाला तर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जॉईंट व्हेंचरमध्ये या ठिकाणी बोरामणी विमानतळ येत्या 5-6 महिन्याच्या कालावधीत उभा राहू शकतो अशा पद्धतीची भूमिका माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी घेतलेले आपण सर्वजण जाणता। आणि तशा पद्धतीनं बोरामणी विमानतळाला एकदा मंजुरी मिळाली की ताबडतोब त्या ठिकाणी या चिमणीला NOC मिळते आणि आमच्या सर्व प्रकल्पांना त्या ठिकाणी मंजुरी मिळू शकते। आणि ती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।